राजन साळवी यांच्या शिवसेनेमधल्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त आता ठरलेला आहे आणि 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेमध्ये हा प्रवेश करणार आहेत। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे हा पक्षप्रवेश लांबला होता, त्यामुळे आता 13 फेब्रुवारीची ही तारीख ठरवण्यात आलेली आहे। राजन साळवी यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा कोकणामधून आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। अमोल मोरे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। अमोल, खरं तर राजन साळवींना याच्या आधी जेव्हा या पक्षप्रवेशाबद्दल विचारलं होतं तेव्हा त्यांनी असं काहीच नाहीये, या सगळ्या वावड्या आहेत असं म्हटलं आणि अखेर आता या मुहूर्त ठरलेला आहे पक्षप्रवेशाचा। यावेळी नक्कीच जर मागच्या काही दिवसांमधलं राजकारण बघितलं, पक्षप्रवेश बघितलं, तर राजकीय नेत्यांकडून अशा प्रकारची विधानं होणं स्वाभाविकच आहे। आणि साधारणपणे आपण जर एक बघितलं की 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षापासून राजन साळवींच्या ज्या बातम्या होत्या त्या सुरू झाल्या होत्या, त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर साधारणपणे राजन साळवी कोणता निर्णय घेणार, भाजपमध्ये जाणार का एकनाथ शिंदेसोबत जाणार, याबाबतची उत्सुकता होती। त्यांची भाजपसोबत देखील काही बोलणी झाल्याचं आपल्याला कळत होतं, पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घातलं आणि एकंदरीत राजन साळवी जे आहेत ते आता 13 फेब्रुवारीला म्हणजे साधारणपणे ह्याच आठवड्यामध्ये 2-4 दिवसांमध्ये पुढच्या त्यांचा हा पक्षप्रवेश होईल। एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती आहेत, कारण की जो काही भाजपला दिल्लीमध्ये विजय मिळाला त्यानंतर आता एकनाथ शिंदे तिकडे जाणार आहेत आणि तिकडून आल्यानंतरच साधारणपणे 13 तारखेला दुपारी ठाण्यामध्ये हा पक्षप्रवेश होईल आणि त्याची जवळपास जी बोलणी आहेत, ज्या सर्व प्रक्रिया आहेत पक्षप्रवेशासाठी कराव्या लागणार आता बोलणी चालणीच्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत। पण एक गोष्ट आहे की राजन साळवी यांनी अद्याप तरी आपल्या पदाचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये ते आहेत तिथल्या कुठल्याही पदांचा राजीनामा दिलेला नाहीये। त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर या सर्व गोष्टींना आणखीन घडामोडींना जो आहे तो वेग येईल। अगदी अमोल, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।